आई आज भाजी बनवणार आहे मी बरं का. तू नको बनवू, मी बनवन. मी बनवन, तू नको बनवू. पाहू शकता आई कशी चपात्या बनवण्यासाठी पीठ मळत आहे. काय म्हटलं आई? रोट्या बनवू का? रोट्या बनव, रोट्या बनव. बनव तू. चल मी तोपर्यंत आहे ना. हो चल, मी पनीरची भाजी बनवत आहे तोपर्यंत. हा चल बनव का प्रियताई? जाऊ. छानच बनवतो बाई दवी मी. तुझ्यापेक्षा आणि आईपेक्षा माझ्याच हाताला जास्त टेस्ट आहे का नाही आई? खरं सांग. होय आई? खरं आहे का खोटं आहे? पावशेर तेल. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला मी आपले दाखवतो. मी सर्व आपलं साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला रेसिपीसाठी. आपलं सर्व मटेरियल काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता पहिल्यांदा सर्वप्रथम आपलं किचन. तर किचनमध्ये आपण सगळं आपलं साहित्य ठेवलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आपण वाटाणा घेतलेला आहे. या ठिकाणी आपण कोथिंबीर घेतलेली. या ठिकाणी आपण कांद्याची पूर्ण अशी पेस्ट केलेली. या ठिकाणी आपलं पनीर आहे. या ठिकाणी आपण पनीरचा मसाला घेतलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता थोडंसं आपल्याला दूध पण लागणार आहे, तर आपण दूध पण घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण टोमॅटोची पण पेस्ट केलेली आहे. पाहू शकता तुम्ही टोमॅटोची पण पेस्ट केलेली आहे. तर चला आता आपण आपल्या पुढच्या याला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपली आई पनीर कटिंग करून देत आहे. मला भाजी मीच बनवणार आहे, पण आई पनीर कटिंग करून देत आहे. पाहू शकता या ठिकाणी आई आत्ताच पीठ मळत होती. आईला बोललो मला तू हे करून दे, तर आई तोपर्यंत हे करत आहे. तर चला तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून. तर चला मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा आपण तेल टाकूयात. तेल टाकलेलं आहे. तर आपण वरतून आपण कांद्याची पेस्ट केली होती, तर आपण कांद्याची पेस्ट टाकूयात. तर कांदा असा आपल्याला चांगला असा एकदम लाल जरीत एकदम असा परतून घ्यायचा आहे. आपण कांद्याची पेस्ट केली होती. तर पाहू शकता आपण ग्रेव्ही बनवत आहोत. तर चला तुम्हाला दाखवतोय सर्व एकदम हॉटेल टाईप ग्रेव्ही एकदम, म्हणजे तुम्ही खाऊन सुद्धा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहूनच तुम्ही एकदा नक्की घरी नक्की ट्राय करतात. एवढी छान अशी मी रेसिपी आजची बनवणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा असा लाल असा झालेला आहे. वरतून आपण तेजपत्त्याची एक पत्ती टाकत आहोत. ती पण चांगली अशी परतून घेत आहोत. त्यानंतर मित्रांनो वरतून आपण थोडीशी लाल मिरची टाकणार आहोत, अंबारी. छान असं सर्व याचं मिश्रण करून घ्यायचं हलवून. मित्रांनो मी तुम्हाला आहे ना गॅरंटी देतो मित्रांनो, का तुम्हाला 1001% आपली ही आजची रेसिपी आवडणार आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करणार. आणि जे कोण ट्राय करेन घरी, तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता व्हिडिओ छोटा बनल मोठा बनल, पण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. त्यानंतर आपण टोमॅटो, आपण पाहू शकता टोमॅटो असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, त्याची पण ग्रेव्ही. तर ती पण आपण यामध्ये टाकूयात. आणि छान अशी आपण हलवून घेऊया सर्व मिश्रण करून. त्यानंतर थोडंसं नॉर्मल असं तेल टाकायचं आहे वरतून आपण, आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, तर थोड्या वेळासाठी मित्रांनो आपण वरतून झाकण ठेवणार आहोत. 1 मिनिटासाठी असंच 1 मिनिटासाठी आपण थोड्या वेळ ठेवूया वरतून झाकण. तर मित्रांनो 1 मिनिट झालेलं आहे. आपण आता झाकण काढूयात वरती. तर पाहू शकता मित्रांनो साईडने आपलं तेल आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला चांगला असा फ्राय झालेला आहे. मित्रांनो तेल असं साईडने जर आलेलं असलं, तर असं किनाऱ्याला, तर समजायचं का मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे. तर चला आता बाकीची पुढची स्टेप करूयात. त्यानंतर मित्रांनो वाटाणा आपण वरतून टाकूयात. आणि छान असा हलवून घेऊयात. बघू शकता मित्रांनो किती छान अशी आपली ग्रेव्ही तयार होत आहे. किती छान असं तुम्ही बघू शकता. नंतर मित्रांनो आपण वरनं थोडीशी अशी कोथिंबीर टाकत आहोत. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये आपण पनीरचा मसाला घेतलेला आहे, टिक्का मसाला. आता आपण पनीरचा टिक्का मसाला यामध्ये टाकूया. दूध आणि मसाला आपण एकत्र केलेला आहे, तर ते सर्व आपण याच्यात टाकत आहोत. आणि छान असं आपण हलवून घेत आहोत. या ठिकाणी पाहू शकता आपण पनीर फ्राय करून घेत आहोत.
तर मित्रांनो पाहू शकता आपली ग्रेव्ही कशी छान अशी तयार झालेली आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हॉटेलवरून झालेली आहे की नाही झालेली. इकडं पनीर फ्राय होत चाललेलं आहे आपलं करायचं काम. असू राहिली मला काय झालं आई? हा होय काय स्वयंपाक चाललाय मित्रांनो. ग्रेव्हीत आपण थोडंसं पाणी टाकत आहोत वरनं. या ठिकाणी आपली ग्रेव्ही कशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपण थोड्या वेळासाठी आपण उकळी पूर्ण येऊस्तवर आपण वरतून झाकण ठेवूयात यावरती कढईवरती. तर या ठिकाणी बघू शकता उकळी पण आलेली अशी छान अशी. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली आई चपाती कशी लाटत आहे. चपाती छान अशी बनवलेली आहे आईने आपल्या. तर मित्रांनो आपली ग्रेव्ही पूर्ण छान अशी तयार झालेली आहे. आता वरनं आपण टाकणार आहोत पनीर. तर चला मित्रांनो पनीर टाकूयात आता आपण. तर चला मित्रांनो आपली पनीरची भाजी पूर्ण बनवून रेडी झालेली आहे. तर चला टेस्ट करून पाहूयात आपण कशी झालेली आहे आपली पनीरची भाजी. तर मित्रांनो पाहू शकता आपली सर्व भाजी रेडी झालेली आहे. पनीरची भाजी कशी झालेली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो टेस्ट करूयात. मी नाही करणार आहे प्रियताईला करायला लावूयात. तर पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. प्रियताई टेस्ट करून पाहत आहे. कशी झाली ताई? एकदम छान. तुला आवडली काही? एकदम मस्त हॉटेल सारखं. कशी झाली ताई? हॉटेल सारखं एकदम छान. जमतंय का नाही मला? एकदम मस्त आश्चर्यच आहे. शेफ पण शेफ. तर मित्रांनो चला हा आपला छोटासा ब्लॉग या ठिकाणी सेंड करतो. जर तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी एकदा ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झालेली आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तरी पण मला सांगा. काही राहिलं असलं तर चला आपला हा ब्लॉग या ठिकाणीच मी एंड करतो.